सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजवर. आणि आज कलाकारमध्ये खूप कमाल मजा येणार आहे, कारण आज ब्युटिफुल लोकेशन. एक परिसंवाद झाल्यानंतर प्रमोशनच्या मधून आम्ही आता ड्राईव्ह करतोय, पण ती मुंबई युनिव्हर्सिटी आणि सगळ्याच गोष्टी. सुबोध सर, स्वागत आहे कलाकारमध्ये. धन्यवाद श्रेयस. आणि मी खूप तुझी मनापासून माफी मागतो की इतके दिवस आपण ठरवतोय, पण आज बघ काय योग आहे, काय सुंदर जागा आणि काय सुंदर परिसरात आपण आणि भेटतोय. मुंबईमध्ये एक्झॅक्टली. आणि या सगळ्या गोष्टीनुसार कलाकारमध्ये खूप खूप स्वागत आहे सर. आपण आता इथून थेट छान मुंबईच्या रस्ता फिरत 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 मुंबई जशी ग्रो झाली आहे ती सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. येस. आणि सर, कलाकार या शोचं नाव आहे. सो कला आणि कार. सो सगळ्यात अगोदरचा प्रश्न तोच आहे की हे ड्रायव्हिंग व्हील, गाडी सगळ्यात पहिल्यांदा हाती कधी आलं? व्हेन डिड यू स्टार्टेड ड्रायव्हिंग? मी म्हणजे मला असं कोणी गुरु या क्षेत्रातला असतो ना, मार्गदर्शक किंवा एखाद्या ग्रुपचे आपण भाग असतो, आणि मग ज्या ग्रुप मधला जो दादा असतो किंवा जो महत्वाचा माणूस असतो तो आपल्याला सगळं सांगतो की बघ, तुला इथे यायचं असेल तुला असं असं करावं लागेल, तसं तसं करावं लागेल. तर असं कोणी आपल्या आयुष्यात नव्हतं. त्यामुळे पण एक होतं की आपल्याला जर व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करायचं आहे तर कदाचित पुढे मागे नाटकात काम करताना ही गरज कधीच पडत नाही. पण आपल्याला जर मालिका, चित्रपट यातनं काम करायचं आहे तर आपल्याला अनेक मूलभूत प्रश्न येणार की आपल्याला गाडी चालवता. टू व्हीलर तर मला असं वाटतं पुणेकर जन्मालाच टू व्हीलर मधून येतात, कारण त्यांना येतच आहे आणि यावंच लागतं. राईट. त्याच्याशिवाय तू पुणेकर नाही होत. पण तसं गाडी माझ्याकडे नव्हती, कारण आम्ही काही गाडी ठेवणार आमचं कुटुंब नव्हतं आणि ती परवडणारी चैन पण नव्हती. पण मला असं लक्षात आलं की मला गाडी शिकली पाहिजे. तर माझा शाळेतला मित्र सचिन चांडक आणि आम्ही दोघांनी पुण्यातलं आय थिंक कुलकर्णी ड्रायव्हिंग स्कूल, इथे आम्ही मारुती 800 वरती मी ड्रायव्हिंग शिकलो. ऍडमिशन घेऊन आम्ही दोघांनी ड्रायव्हिंग शिकलो. आणि तेव्हा माझ्या नशिबानी आणि सचिन माझा मित्र त्याच्या दुर्दैवानी, त्याच्याकडे त्यांनी एक सेकंड हँड गाडी विकत घेतली होती. एस्टीम तेव्हा होती मारुतीची 1000. तर ती त्याच्याकडे होती. बर, तो व्यापारी माणूस माझा मित्र, त्याला काही गाडी चालवायला वेळ नाही आणि त्याच्या इथे पार्किंग नव्हतं. तर आमचं नुकतं घर शिफ्ट झालं होतं आणि आमच्याकडे पार्किंग होतं, त्यामुळे ती गाडी पार्किंगला माझ्याकडे असायची. त्यामुळे 8 महिने गाडी त्यांनी घेतली होती, पण ती असायची माझ्याकडे. त्यामुळे माझा हात बसला गाडीवरती. आणि ती ड्रायव्हिंग स्कूलची गाडी आणि नंतर सचिनची, माझ्या मित्राची गाडी, अशा ह्या 2 गाड्या होत्या ज्या पहिल्यांदा, एक मारुती 800 आणि ती एस्टीम, अशा 2 गाड्या मी पहिल्यांदा चालवल्या. त्यामुळे ते 8 महिने माझ्याकडेच असायची गाडी. ती आम्ही कुठेही त्याच्यातनं फिरायला जायचो तरी मी चालवायचो. त्याचं लग्न झालं त्या काळात, तेव्हा सुद्धा त्या गाडीला फुलांनी सजून मी सारथी म्हणून गेलो होतो. क्या बात. पण नाही, सगळ्यानंतर सुबोध सर, आपल्या आयुष्यात ना, जसं तुम्ही म्हटलं की आमचं कुटुंब काही गाडी ठेवणारं कुटुंब नव्हतं, की आपल्याला गाडी घेणं म्हणजे कुठे ना कुठे एक स्वप्नपूर्ती असते प्रत्येक मराठी कुटुंबासाठी. तर ती स्वप्नपूर्ती कधी झाली हो? फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही स्वतःची गाडी घेतली? मला असं वाटतं की आल्यानंतर एक 4-5 वर्षात मी पहिली गाडी घेतली, मारुती 800 सेकंड हँड. तेव्हा मला असं वाटतं काहीतरी 1,15,000 का 1,20,000 अशा काहीतरी किमतीत मला ती खूप चांगल्या कंडिशन मध्ये वापरलेली गाडी मला मिळाली. आणि ती मारुती 800 मी खूप दिवस अनेक शूटिंगच्या निमित्ताने त्या गाडीतनं प्रवास केला आहे. पुणे मुंबई त्या गाडीतनं खूप प्रवास केला आहे. आणि ती माझं विकत घेतलेलं पहिलं वाहन ती मारुती 800 होती आणि माझी अत्यंत आवडती गाडी होती. मला असं वाटतं की ती गाडी आयडियल आहे पुण्या मुंबईसाठी. याचं कारण ट्रॅफिक, पार्किंग स्पेसेस, याच्यासाठी ती खूप छोटी, पण मुळात काय, तुला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे याच्यासाठी आणि शहरात चालवण्यासाठी ती गाडी फार फार सुंदर गाडी होती ती, ज्याने खूप गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या पाहिल्या आहेत. मग प्रॉफिट्स, लॉसेस, एव्हरीथिंग त्या गाडीने पाहिलंय. त्या गाडीतला प्रवास खूप मोठा झालाय. कोणती गाडी ती? 2 गाड्या होत्या. एक माझी होती महिंद्रा झायलो आणि एक होती माझी इनोवा, पहिली इनोवाची. राईट. म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून अशी ती गाडी जरा स्ट्रॉंग कार, मला थोडीसे मला असं मला नाही म्हणजे मला आवडत नाही, मला त्याच्यात फार कम्फर्टेबल वाटत नाही. मला असं जरा उंच, जरा असं त्याला उंची असलेली, जिथनं जरा हाईट मिळेल, एक कॉन्फिडन्स रस्त्यावरचा. आणि मला गाडी जरा स्पेशियस लागते, कारण आता माझं सामान गाडीमध्ये इतकं असतं, म्हणजे तू मागे डिकी चेक केलंस ना तर अखंड कितीतरी स्क्रिप्ट
त्याच्यात तशाच आहेत, कितीतरी पुस्तकं आहेत, राईट. कितीतरी रोजच्या वापरातल्या वस्तू, म्हणजे गाडी आतनं साफ करायचं मशीन असेल किंवा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात आहेत. माझे कितीतरी चपला, शूज, कितीतरी गोष्टी तिथे. म्हणजे एक संसार घेऊन एक आपण संसार करतो. हो. कारण कधी कुठलं काय तुला लागेल एक्झॅक्टली. माहित नाही, त्यामुळे तो सगळा संसार डिकेत असतो. त्यामुळे मला गाडी मोठी लागते. मला छोट्या गाडीत माझं होत नाही आता. मोठी म्हणजे आकाराने, हा, मोठी म्हणजे पैशाने नाही म्हणते मी. फक्त हा मोठी जरा म्हणजे स्ट्रॉंग कार. जरा स्ट्रॉंग कार लागते. आणि याचं कारण जितका माझा मेकअप मन, जितका माझा बॉय, जितका माझा एक सहकारी मला सांभाळणारा सेटवर, माझा मॅनेजर, हे जितकं माझ्यासाठी महत्वाचं आहेत ना, तितकीच माझी गाडी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण ती मला, मी तुला माहिती आहे, मी खड्ड्यातनं जर गेलो ना चुकून गाडी, मला दिसला नाही खड्डा आणि गाडी खड्ड्यातनं गेली ना, तर मी पहिला आय एम सॉरी डार्लिंग, मी पप्पी घेतो गाडीची आणि मी तिला सॉरी म्हणतो, मला माफ कर, मी पुन्हा नाही असं करणार. मी तिला म्हणतो, कारण भले ती इंजिन असेल पण ती इंजिन मला सुरक्षितपणे एका जागेवरनं दुसऱ्या जागी घेऊन जात आहे, मला सुरक्षित ठेवत आहे, माझा प्रवास करत आहे, मला काम मिळवून देत आहे. आणि ते इंजिन असेल किंवा नसेल, मला असं वाटतं तिच्यावर माझं, त्या वस्तूवरती जी मला सांभाळते, घडवतीये, पोचवतीये, तिच्यावर माझं प्रेम आहे. आणि गाडी कुठलीही असू दे, ज्या गाडीनी मी हा सगळा माझ्या भूमिकांचा प्रवास आहे, कितीतरी व्यक्तिरेखांचा प्रवास आहे, शूटिंगचा प्रवास आहे, माणूस म्हणून प्रवास आहे, माझ्या मुलांचा, माझ्या कुटुंबाचा, हा सगळा प्रवास ज्याच्यातनं मी करतो, ती मला सुरक्षितपणे नेते. त्यामुळे ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि सर, आपण आता गाडीच्या गप्पा मारता मारता आपण मुंबईचं मरीन ड्राईव्ह, म्हणजे अनेक आठवणी तुमच्याही असते इथं. मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा मरीन ड्राईव्हवर आला असाल आणि आत्ताची मुंबई जेव्हा एक कोस्टल रोड डेव्हलप झाला आहे, जो डायरेक्ट सिलिंगला जोडतो आणि तुम्ही 15 मिनिटात हा प्रवास करू शकता. म्हणजे पूर्वी इकडे येणं म्हणजे आपण उद्या येऊया का असं वगैरे व्हायचं, पण आज तुम्ही येऊ शकता. हा ब्युटिफुल इज मुंबई फॉर मुंबईचा फर्स्ट मुंबई एक्सपिरियन्स काय होता तुमचा? फार सुंदर आहे. मी आता, आपण मुंबई विद्यापीठात बाहेर पडलो. राईट. तर मुंबई विद्यापीठात माननीय कुलगुरूंच्या केबिन मध्ये जुन्या मुंबईचं एक चित्र आहे, ह्या परिसराचं. तर ते कोणी बांधलं, मग आपण पारतंत्र्यात असताना बांधलं वगैरे वगैरे, या फंदात न पडता ते किती सुंदर बांधलंय आपण त्याच्याकडे बघूया. एक्झॅक्टली. आणि ते जर इतकं सुंदर बांधलेलं आहे, तर ते आपण टिकून का नाही ठेवले यार? मला ना असं वाटलं की तो परिसर जो आहे, हा सगळा इथला मुंबई विद्यापीठाचा, हायकोर्टचा, तो जो सगळ्या जुन्या कालाघोडा इमारतींचा जो परिसर आहे ना, तो आपण ह्या नवीन कन्स्ट्रक्शनला द्यायला नाही पाहिजे होता. आपण तो तसाच ठेवला पाहिजे होता. याचं कारण, पुढे मागे तुझ्या येणाऱ्या पिढ्यांना तू काय दाखवणार आहे? सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले, त्या इमारती, हे हा तुझा वारसा आहे. आणि वारसा हा भले तो ब्रिटिशांनी बांधला असेल, पण त्यांच्या विरुद्ध लढणारी, ब्रिटिशांनाही लोन देणारी, त्यांच्याकडनं अनेक कामं करून घेणारी इथलीच माणसं होती ना. एक्झॅक्टली. हे बांधले आपल्याच भूमीत, आपल्याच पैशांमधनं. त्यामुळे ते जतन करणं आपलं काम होतं. आणि तो अख्खा परिसर, मला असं वाटतं, एक आर्कायव्हल मध्ये जसं आपण म्युझियम मध्ये जातो ना, तसा तो परिसर ठेवून द्यायला पाहिजे होता. किती पर्यटक आज आले असते हे बघायला, इथल्या किती लोकांना रोजगार मिळाला असता त्या पर्यटनातनं. तर मला ते बघताना आता फार असं वाटलं, यार हे ठेवलं पाहिजे आपण जपून. म्हणजे हे तर आहेच आहे, हे तर निसर्गाने घडवलं, याच्यात माणसाचं काही करतो खरंय, पण ते जे माणसाने घडवलंय ना, ते जपून ठेवलं पाहिजे. गंमत सांगतो, त्याच्यातल्या अनेक ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत ना, त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे होतं? महात्मा फुले. आता काय बोलशील? आणि फक्त महात्मा फुले नाही, तर आपले नाना शंकर शेठ, त्यांनी ह्या सगळ्या कितीतरी इमारतींमध्ये त्यांचा केवढा महत्वाचा मुंबई उभारण्यामध्ये वाटा आहे. तर ह्या माणसांची स्वप्न आहेत ना ही सगळी, ही जपून ठेवली पाहिजे. असो, पण हा समुद्र, मरीन ड्राईव्ह आणि हा क्वीन्स नेकलेस आणि हा सगळा परिसर अफलातून आहे. म्हणजे मुंबईची शान आहे. आणि इथे आल्यानंतर तुला कळतं की ही जी नगरी आहे ना, ही झाली जादूची नगरी आहे. पण तुम्हाला याचा पहिला अनुभव कधी आला जादूच्या नगरीचा? मला खरं तर मुंबईत यायचं नव्हतं. मी तुला माहितीये, मला जेव्हा माझ्या, तुम्हाला यायचं नव्हतं? अरे नाही, मी पुण्याचा आहे. चल आता पुण्याला जाऊया. चल पुण्याला. तर आमच्यासाठी, पुणेकरांसाठी पुणे सोडणं म्हणजे भयंकर यातनामय प्रवास असतो ना. एक्झॅक्टली. तर तसं माझ्यासाठी होतं. जेव्हा मला कोणीतरी सल्ला दिला की तुला करिअर करायचं असेल तर जरूर कर, पण त्याच्यासाठी तुला मुंबईला यावं लागेल. तर मला असं वाटलं, यार बस आपण करिअर करायचा निर्णय घेतला. कारण तुम्ही खूप ऑड जॉब्स केले त्यावेळी, राईट? हा, पण मी पुण्यात गेलेत ना. पुण्यात गेले राईट. हो.
तर मला मुंबई आवडायची नाही का? नाही, मला मुंबई आवडायची, त्याचं विस्तीर्ण स्वरूप आवडायचं, पण गर्दी अशी अंगावर यायची, कारण तेव्हा पुण्यात एवढी गर्दी नव्हती रे. मी शाळा कॉलेजमध्ये असताना पुणे खूप शांत होतं. म्हणजे पुण्यातल्या पेठा असतील त्या खूप शांत होत्या. पुणे तितकं वाढलंही नव्हतं. म्हणजे टू व्हीलर होत्या, पण अशी अंगावर येणारी गर्दी नव्हती पुण्यात कधी, असं मला सुरुवातीला वाटलं. पण नंतर असं वाटलं की नाही, पण आपल्याला जर इतकं पॅशनेटली अभिनय करायचा आहे, आपल्याला जर त्याच्यात स्वतःला घडवायचं आहे, तर आपल्याला गेलं पाहिजे मुंबईत. पहिली माझ्या आयुष्यातली भाजी भाकरी माझ्या मुंबईने मला दिली, आणि तिथे माझ्या लक्षात आलं की जर तुला काम करायचं आहे, तुझी मेहनत करायची तयारी आहे, तुला परिश्रम करायचे आहे आणि मनापासून मेहनत घ्यायची आहे, तर मुंबई ही अशी नगरी आहे जी तुला कधीच उपाशी ठेवणार नाही. पण एक सिनेमा जेव्हा आपण करतो, आणि तुमचं एक खूप सुंदर वाक्य मला काल माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बोलला त्या दिवशी, की मी लोकांसाठी हा सिनेमा केलाय, मला फुल टू एंटरटेनमेंट सिनेमा करायचा आहे, ज्यात गाणी आहे, ज्याच्यात ड्रामा आहे, ज्याच्यात असंख्य गोष्टी आहेत ज्याच्यामुळे लोक एंटरटेन होतील, ज्याच्यात सेट आहेत, ज्याच्यात डिरेक्शन आहे, ज्याच्यात ऍक्टिंग आहे, सगळं काही. हाच संगीत मानापन आहे का? हाच संगीत मानापन आहे. आणि हाच संगीत मानापन यासाठी आहे कारण मी मुळात सिनेमाचा अत्यंत मोठा भक्त आहे म्हणण्यापेक्षा मी प्रेक्षक आहे. आणि मला सिनेमा बघताना मला त्या सगळ्या भावभावनांना स्पर्श करायला आवडतो. राईट. मला सिनेमा का आवडतो? कारण सिनेमा मला उठसूट शहाणपणा शिकवत नाही. हा सिनेमा आवडण्याचं माझं मुख्य कारण आहे. सिनेमा मला गोष्ट सांगतो. सिनेमा मला ती गोष्ट सांगतो, भले ती एका गरीब कुटुंबाची गोष्ट असेल, भले ती एका दिव्यांग व्यक्तीची गोष्ट असेल, भले ती एका स्त्रीची गोष्ट असेल, भले ते एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं आयुष्य घडवून खडतर प्रवासात स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तीची गोष्ट असेल, पण तो मला गोष्ट सांगतो आणि मला गोष्ट आवडते. मला जर सिनेमा शहाणपणा शिकायला लागला ना, तर मी सिनेमाकडे दुर्लक्ष केलं असतं. त्यामुळे माझा सिनेमा अजिबात लोकांना शहाणपणा शिकवणार नाही. माझा सिनेमा कधीच त्यांना ज्ञानबाजी देत बसणार नाही. माझा सिनेमा एक तर त्यांना प्रचंड आनंद देणार. दुसरी गोष्ट, त्याने जो काही पैसा वेळ माझ्या चित्रपटासाठी खर्च केला असेल त्याचं मोल त्यांना देणार. म्हणजे इट्स अ फॅन्टसी, ही परिकथा आहे. आणि मला असं वाटतं ती संगीत मानापन सारख्या नाटकात मला सापडली. त्याच्याबद्दल आधी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, त्याला संगीत दिल्याबद्दल गोविंदराव टेंबे, त्याच्यात काम केल्याबद्दल बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, या सर्व मंडळींचं मी ऋणी आहे. कारण अशी कलाकृती त्यांनी आमच्या मराठी भाषेत करून ठेवली की ज्याच्यामुळे 114 वर्षांनंतर माझ्यासारखा आजचा मुलगा इन्स्पायर झाला आणि त्याला त्याच्यावरती काहीतरी करावं असं वाटलं. पण ना, या सगळ्यांमधून तुमचे अनेक गोष्टींमध्ये तुमची जी नाती डेव्हलप झाली ना, आणि ते नाती जेव्हा सिनेमात आम्हाला दिसून येतं ते खूप गोड असतात. तुमचं आणि शंकरजींचं नातं, तुमचं आणि राहुल सरांचं नातं, तुमचं आणि महेशबाईंचं नातं, तुमचं आणि आनंद सरांचं नातं जेव्हा सिनेमात दिसून येतं, किती प्राऊड वाटतं तुम्हाला की आपण या लोकांच्या संगतीत आहोत जे सगळे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स सोबत. सर, म्हणजे अजून काय हवंय? म्हणजे उमेश कामत आणि प्रिया भट्टचा एक छान वेबसिरीज, आणि काय हवं? म्हणजे मी तुम्हाला विचार, आणि काय हवंय तुम्हाला आयुष्यात जेव्हा हे सगळीच लोक तुमच्या सोबत आहेत? काय सांगाल? नाही यार, ह्यांच्यामुळे तर घडतोय मी. घडलोय असं पण नाही म्हणत आहे मी, कारण माझा प्रवास थांबेल. घडतोय. शुनक अभिषेकी सर असतील, ऑफकोर्स येस. त्यामुळे ही सगळी माझी मित्रमंडळी माझ्या आयुष्यात आली. त्यांनी मला त्यांच्या कलेचं दर्शन दिलं, जे माझ्यापासून पूर्ण अनभिज्ञ होतो मी त्या कलेपासून. मला त्या कलेशी जवळीक साधता आली, मला त्या कलेचा आनंद घेता आला, मला त्या कलेमध्ये म्हणजे संगीतामध्ये रमता आलं. आणि त्यांनी काठावर बसलेला आपला मित्र असतो ना, जो पाण्यात उतरायला नकार देतो, आणि ते मात्र मंडळी पाण्यात डुंबत असतात, तसे ते का त्या संगीताच्या पाण्यामध्ये अकंठ डुंबत होते आणि मी मूर्खासारखा काठावरती बसून बघत होतो. तर त्यांनी मला त्या पाण्यात घेतलं, त्यांनी मला पोहायला शिकवलं, तरंगायला शिकवलं, त्यांनी मला त्या पाण्याचा निर्मळपणे आनंद घ्यायला शिकवलं. तुम्ही एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलात की एकदा माझं काही काम एडिटचं झालं की माझं काम संपतं. हे किती खरं वाक्य आहे सोबत सर? कारण शेवटी एक सिनेमा जोपर्यंत रिलीज होतो, शुक्रवार, शनिवार, रविवार, तोपर्यंत आपल्या मनातलं मध्ये ते कावळे, द गूज मॉम ज्याला आपण म्हणतो सगळे असतात. पण तुम्ही जेव्हा असं म्हणता की तुम्हाला खरंच ते डिटॅच वाटतं का? डिटॅच होऊ शकता का तुम्ही त्या सिनेमापासून? मी कदाचित सुरुवातीचा काळ असेल जेव्हा मी खूप इमोशनली अडकायचो गोष्टीमध्ये, आणि मला प्रश्न असा पडायचा की मी कशामध्ये अडकतोय, म्हणजे परीक्षांमध्ये अडकतोय का मी? माझ्या लोकांनी माझं कौतुक करावं, त्यांनी माझ्यावरती टीका करावी, त्याच्यात मी अडकतोय का? आणि त्या काळात अभिषेकी बुवा माझ्या आयुष्यात आले. माझ्या आयुष्यात उस्ताद आमिर खान साहेब आले.
आणि ही सगळी शास्त्रीय संगीतातली दिग्गज मंडळी माझ्या आयुष्यात आली. आणि अभिषेकी बुवा आणि उस्ताद आमिर खान साहेबांचं गाणं ऐकताना मला काय असं वाटायचं की कोणासाठी गात असतील ही मंडळी. त्यांनी माझ्यावरती छाप पाडण्यासाठी असं काहीही वेगळं केलं नाहीये. ते फक्त त्या संगीताचा त्यांना त्या क्षणी आनंद मिळतोय म्हणून ते गात आहेत. ते हा विचार करत नाहीत की सुबोध भावेल माझं गाणं आवडेल का तू माझ्यावर टीका करेल. ते कुठल्याच गोष्टींची पर्वा न करता फक्त त्या क्षणाच्या संगीताच्या मिळणाऱ्या प्रचंड आनंदासाठी ते गात आहेत. मग मी जेव्हा माझी कला करतोय तर ती कला कोणीतरी पुढे जाऊन माझी परीक्षा घेणार आहे, कोणीतरी त्याच्यावरती टीका करणार आहे, कोणीतरी उदो उदो करणार आहे, कोणीतरी कौतुक करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना मी मला चिटकून घेणार आहे का माझ्यासाठी माझी कला अत्यंत महत्वाची आहे. आणि जी सादर मला करायला मिळते आज मी भाग्यवान आहे की मला वाटलेला सिनेमा मला करायला मिळतोय. मला वाटलेला सिनेमा मी पूर्ण करतोय आणि तो रिलीज होतोय. तर माझ्यासाठी ही किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. तर आनंद त्या परिघात राहण्याचा आहे. म्हणजे समजा मी अभिनेता नसतो झालो पण नाटकाच्या परिघात फक्त अभिनेताच महत्वाचा असतो का. माझा प्रकाश योजना करणारा महत्वाचा आहे, माझा नेपथ्य करणारा महत्वाचा आहे, माझा चेहऱ्याला रंग लावणारा आमचा मेकअप दादा महत्वाचा आहे. ही माणसं अत्यंत महत्वाची आहेत, त्यांच्यामुळे नाटक घडतं. तर मला समजा अभिनेता नसतं होता आलं तर मी लाईट ऑपरेट करत असतो, मी म्युझिक ऑपरेट करत असतो आणि त्यातही मला तितकाच आनंद मिळाला असता जितका आनंद मला अभिनय करता मिळतो. सुबोध सर म्हटलं तर अनेक सिनेमांच्या गोष्टी येतात, अनेक रोल्स तुम्ही केले, मग ते तुम्हाला बायोपिक सुबोध भावे असं सुद्धा म्हणण्यात आलं. या सगळ्यानंतर आपण स्वतः सगळ्या भूमिकेत फिट होतोय आणि फिट झाल्यानंतर लोक त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतायत. हाऊ हॅपी आर यू अबाउट दॅट? प्रचंड. मी तुला म्हणलं ना मी खूप नशीबवान अभिनेता आहे की ना मला कुठल्या अभिनयाच्या घराण्यात मी जन्माला आलो, ना मी कुठल्या पर्टिक्युलर ग्रुपचा भाग आहे किंवा होतो, किंवा ना मला रूढ अर्थाने इथे कोणी गॉडफादर होतं, ना मी अभिनयात जन्मापासून क्रांती केली होती म्हणून माझ्या आयुष्यात माझ्या वाट्याला हे रोल आले. असं काहीही नसताना ना मला कुठल्या ज्या नामांकित स्पर्धा आहेत महाराष्ट्रात होणाऱ्या त्याच्यात मला अभिनयाचे तुम्ही हो एका कार्यक्रमात म्हटलं मला ह्याच्या सगळ्यांमधून काहीही नाही मिळालेलं आहे. ना मला कधी कुठल्या स्पर्धेत करंडक मिळाला आहे, ना कधी मला त्या स्पर्धेतलं सर्वोच्च अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हे काहीही नसताना सुद्धा मी अभिनय करत होतो ना. मला पुरस्कार नाही मिळाला म्हणून माझ्या आतली अभिनयाची आग थोडी कमी झाली, ती तर दरवेळेस वाढत होती. राईट. आणि हे सगळं आतमध्ये चालू असताना कुठेतरी मला असं वाटतं की तुझ्या आईवडिलांचे संस्कार, तुझ्या शाळा कॉलेजचे संस्कार, तू ज्यांना गुरु मानतोस त्यांचे संस्कार तुझ्या बरोबर असतात, जे तुला भरकटू देत नाही, ते तुला अत्यंत सच्च्या मार्गावरती ठेवतात. आणि कदाचित माझ्याकडे या भूमिका येण्याआधी ते सगळी मंडळी जी माझ्या आयुष्यात आली ती माझी सच्चाई तपासत असतील की हा माणूस खरंच खरा आहे का दिखावा आहे त्याचा. आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की हा काही अजून अभिनेता म्हणून फार ग्रेट नसेल पण हा सच्चा आहे, त्याच्या कलेच्या प्रती सच्चा आहे, म्हणून बालगंधर्व माझ्या आयुष्यात आले, म्हणून कट्यार माझ्या आयुष्यात आले, म्हणून लोकमान्य माझ्या आयुष्यात आले, म्हणून घाणेकर माझ्या आयुष्यात आले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज माझ्या आयुष्यात आले, म्हणून मानपान माझ्या आयुष्यात आले. त्यामुळे मला असं वाटतं की मी कदाचित बरा अभिनेताही नसेल. माझ्या टॅलेंटवर शंका घ्या, माझ्या इंटेन्शनवर नका शंका घ्या. माझं इंटेन्शन माझ्या कलेप्रती अत्यंत प्युअर आहे, प्युअर होतं, प्युअर आहे आणि मी मरेपर्यंत ते प्युअर राहील. सो माझ्या इंटेन्शनवरती नका शंका घ्या. तुम्ही हे म्हणा की हा अत्यंत वाईट अभिनेता आहे, ॲग्रीड. तुम्ही हे म्हणा हा रोल त्याला जमला नाही, बिलकुल ॲग्रीड. पण म्हणजे हा इथे वेगळ्या कारणासाठी आलाय आणि हे काहीतरी असं करतोय, इंटेन्शनवरती नका शंका घ्या, अभिनयावरती जरूर घ्या. आता मधल्या काळी बायोपिकचा एक खूप मोठा सीझन सुरू होता. मी सीझन यासाठी म्हणतोय कारण त्यांनी सीझन 1, सीझन 2, सीझन 3 केलं. तुम्हाला नाही कधी इच्छा झाली का कुठल्या तरी परत थोडं अजून आपण करू शकतो, पार्ट 2 करू शकतो, पार्ट 3 करू शकतो? नाही. आणि तुम्हाला करायचंच नाही? नाही, माझ्यासाठी दर्शन झालं, संपलं ना रे काम. बालगंधर्वांचं दर्शन झालं ना मला त्या भूमिकेतलं, लोकमान्यांचं दर्शन झालं, घाणेकरांचं दर्शन झालं, छत्रपतींचं दर्शन झालं. एकदा मग काय होतं ना, मला असं वाटतं मी परत जर करायला लागलो ना तर पहिल्यांदा जेव्हा मी ते केलंय ना ते मी पूर्ण समर्पणाने केलंय. त्याच्यात माझं काही अंश नव्हता, जे माझ्याकडनं करून घेतलंय
त्यांच्या आशीर्वादाने ते करून घेतलंय. दुसऱ्यांदा मी करायला जाईन ना तेव्हा मी त्यांची प्रतिमा विकण्याचा प्रयत्न करेन. मला माझ्या व्यक्तिरेखांचा धंदा नाही करायचा आहे, कारण त्या मी अत्यंत मनापासून एखादा गाभाऱ्यातला पुजारी ज्या पद्धतीने त्या मूर्तीची पूजा करतो, त्याची आरती करतो, तिला आंघोळ घालतो, स्नान घालतो, तिला कपडे परिधान करतो आणि जितक्या तो अत्यंत समर्पक पद्धतीने करत असेल ना तितक्याच समर्पणाने मी माझ्या कलेची या सगळ्या व्यक्तिरेखांची पूजा केलेली आहे. आता जर मी त्याला परत करायला गेलो ना तर मी त्यांना विकायला लागेल आणि मला तर विकायचं नाही. कारण मी फार छोटा माणूस आहे, त्यामुळे माझ्याकडनं जी पूजा झाली ती अत्यंत श्रद्धेने झाली. आता त्या श्रद्धेचा बाजार नाही मांडायचा मला. 1-2 गोष्टी सुबोधसरजी आत्ताच्या आता या वर्षी घडल्याच पाहिजे पोटात दे. सिनेमा सुधारला पाहिजे. मेकिंग आपल्याकडेच एक्झॅक्टली माहिती आपल्यापर्यंत सिनेमा सुधारणं त्याच्यात सगळं झालं. त्याची कथा, पटकथा, बांधणी, सिनेमा सुधारला पाहिजे हा पहिला मुद्दा. सिनेमा इतरांपेक्षा वेगळा असला पाहिजे. आणि तिसरा, आपण स्वतःचा मार्ग शोधला पाहिजे लोकांपर्यंत जाण्याचा. असं किंवा मुंबई पुणे ड्रायव्हर जायचं आणि या सीटवर कोणातरी बसवायचं ज्यांच्याशी तुम्हाला निखळ गप्पा मारायच्या, ती व्यक्ती कोण आणि का. मी शौनकला बसवीन. बसवलंच नाही अगोदर. नाही खूप वेळा बसवलाय, पण मी त्याला परत बसवीन. कारण सुरुवातीच्या काळात आम्ही खूप सतत एकत्र असायचो आणि हा जो गाण्याकडचा माझा प्रवास आहे त्याच्यामुळे सुरू झालाय. त्यामुळे मला त्या गाण्यामध्ये राहायला आवडेल. थँक्यू सो मच. यू ऑलवेज अ प्लेजर. आणि खऱ्या अर्थानं खूप शिकायला मिळतं तुमच्याकडून, तुमच्या गप्पांमधून सुद्धा. आणि आता सिनेमा तुमच्या येताना खूप शुभेच्छा. माझी गाडी कशी वाटली तू सांगितलंस मला. गाडी इतकी सुंदर आहे, इतकी छान आहे. आणि सर मला ते एक कुठलं गाणं चालू असतं आजकाल आपल्या याच्यावर, गाणं संगीत मानपानच आहे की. सर लावा ना सर एकदा प्लीज. तुमचा संगीत मानपान मधले अनेक गाणी, 14 गाणी आहेत राईट. 14 गाणी आहेत. एक कुठलं तुम्हाला जे सगळ्यात भारी तेच लावलंय मी.